काम 25 पुन्हा एकदा आपल्याला फटका बसलेला आहे. हा काय विषय होतो तोच समजत नाही. हा काय होतो तो विषय तोच समजत नाही. हा टार सारखा सारखा पंक्चर का होतो तोच समजत नाही. ट्रक बघा ICR वाढते तो सुद्धा बंद आहे. इथपर्यंत हायवे होत नाही पण चालू होणार नाही ते टोल. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत कुठं बघा, रात्रीचं पुन्हा एकदा चाललो आहे. आणि आज आपण चाललो आहोत वाशी मार्केटला नाही तर आज आपण चाललो आहोत कणकवलीला, सॉरी कोडालला. सो चला, लोकेशन पण आपल्याला टाकला नाही याने. आता कुठे येतो तर आपण तुम्हाला सांगतो विषय कसा. आज आपण बघलाय गाडीमध्ये आपल्या काजू, सो त्या आपल्याला सोडायच्या आहेत कुडालमध्ये. तर रात्रीचे आम्ही चाललो आहे. तर माझ्यासोबत आहे सुशील दादा, सुद्धा हाय कर. आणि आपली ही नवीनवाली B क्लास भरले आपण, म्हणजे लोडिंग केले आणि आता आपण चाललो आहे. असे काय रात्रीचे वाजले तुम्हाला सांगतो बरोबर 2 वाजायला आलेत आणि 2 वाजता बरोबर आपण निघालो इकडून. सो चला, आता आपण प्रवासात भेटू डायरेक्ट पुढे. तर प्रवासाला सुरुवात करायच्या आधी बोलूया जय श्रीराम. भेटू आपण नेक्स्ट स्टॉपला. तर चला गाईज. सो गाईज, आता आपण आलो आहोत पालीमध्ये. असं काय पालीचं मार्केट आहे. मार्केट म्हणजे आता सर्व काय रात्री सर्व बंदच आहे आणि वरून तो ब्रिज जाणार आहे हायवे. चला, असं काय आपण चाललो आहे. रस्ता जरा अजून खराबच आहे इकडचा, होईल तेव्हा बघू. तो तिकडचा कोल्हापूर हायवे आहे तो बघा. इकडे कोल्हापूर हायवे आणि आता हायवे आहे तो गोव्याला जाणारा मार्ग. तर चला, कंटिन्यू प्रवास करूया, नंतर भेटूया आपण नेक्स्ट स्टॉपला आपल्या. गाईज, आता आम्ही लांजा क्रॉस करून पुढे आलो आहे. हे जवळजवळ वाटोलच्या पाठीमागे आहे आणि धुकं बघा किती आहे ते बघा. समोरची गाडी इंडिकेटर लाईट लावून चालले दिसते आम्हाला, पण धुकं बऱ्यापैकी आहे. मगाशी तर म्हशीच होत्या मध्ये रस्त्यात, त्या आम्हाला दिसल्याच नव्हत्या. काय दादा, आता आम्ही एकदम स्लो आहे चाललो आहे. हो, थोडक्यासाठी काहीच वाचलो आहे, कारण का मगाशी म्हणजे बऱ्यापैकीच काय म्हटलं तरी 55 ते 50 स्पीडला होती गाडी आणि अचानक मध्ये आल्या. जर स्पीडला असते गाडी तर नाही थांबली असते गाडी. तर आता आपण चाललो आहे सावकाश सावकाश. चला, धुका आहे, चला व्यवस्थित गाडी चालूया. आता आपण आलो राजापूरला. अशा प्रकारे एवढा काय प्रवास करा म्हणून राजापूरला पोहोचलो आहे. राजापूरचा टोलला आलो आपण आता. सगळ्या बघू शकता समोर टोल चालू नाही पण चालू होईल आता काही दिवसांनी. हा, आता आपण आलो कणकवलीला. सो थोड्याच वेळात आपण पोचू, म्हणजे अर्ध्या पाऊण तासात जाऊ. अजून अर्धा पाऊण तास जास्त जाईल. सो जाऊ आपण तेवढ्यात. आता आम्ही कणकवलीला बरोबर आहे. तशी काय कंडिशन आहे आपली. सुशीला पण जागा आहे इकडे, मी पण जागा आहे. कपायचं नाही अजिबात. चला गाईज, आता चहा वगैरे जरा पिऊया, नंतर मग परत कंटिन्यू करू. सुशीला बोलला इथं कुठे चहा चालू. चला, आता चहा वगैरे पिऊया, नंतर मग कंटिन्यू प्रवास करू, कारण का जरा अंग मोकळं पण होईल आणि सगळंच होईल. चला. चला गाईज, फ्रेश वगैरे आम्ही झालो आहे. फ्रेश म्हणजे चहा वगैरे आता मी प्यायलो. इथं इथं कुठेतरी आहे, ते नाव नाही असं त्या खाली वाचलं पण नाही व्यवस्थित. काय दिसतंय की तुम्हाला बघा. इथं आम्ही चहा वगैरे आता प्यायलो आहे. चहा वगैरे पिऊन आता आपण परत कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करतोय. चला, भेटू आता डायरेक्ट जिथं आपण जातोय त्या लोकेशनला.
आपल्याला पण एक्झॅक्ट माहिती नाही. आता त्याने लोकेशन सेंड केला नाही, तिथे आपल्याला पोचायचं आहे. कुडाळमध्येच कुठेतरी कुठलं तरी गाव आहे. सो चला भेटूया आपण तिकडेच. आपण गाडी चालवू व्यवस्थित आणि मग भेटू. तसंच आपण पोचलो कुडाळला. तो कुडाळ सिटी बघू शकता तुम्ही. आणि आता पोचले आपण कुडाळमध्ये. सो चला आता इथे गाडी खाली होईल, नंतर मग भेटू. आता जरा गाडी बंद करूया. बाहेरनं व्ह्यू दाखवतो गाडीचा आपल्याला. हे बघा अशी काय बांधली गेली गाडी. काम 25 पुन्हा एकदा आपल्याला फटका बसलेला आहे. हा काय विषय होतो तोच समजत नाही. हा काय होतो विषय तोच समजत नाही. हा टार सारखा सारखा पंक्चर का होतो तोच समजत नाही. इसका काम हो गया 25. परवा मार्केटला पण हाच टायर पंक्चर झाला. आता ट्यूब नवीन टाकली आतमध्ये. कुठं आहे? हां हां तोच. अरे हा सारखा सारखा टायर पंक्चर होतो. काय विषय समजत नाही आता. चला आधी पहिली गाडी लावूया खाली व्हायला, नंतर बघू. बघा 5:30 वाजले आणि आता आपण पोचलो इकडं. कारण बस पण गेली 5:30ची वाटते तिकडची. गाडीचा बघा मार्केटला परवा जो टायर पंक्चर राहतो तोच टायर परत पंक्चर झाला आहे. त्याचा काहीतरी विषय वेगळा आहे. आता गाडी खाली व्हायला लावूया, नंतर मग बदलूया. तिथपर्यंत येता येते आपलं साईड दाखवायला. चला चला एकत्र राहिलं पोतं ते उतरलं की झाले आपली गाडी खाली. मग आपण डायरेक्ट परतीच्या प्रवासाला सुरुवात. काहीच बरोबर 7:05ला आपण निघालो इथून कुडाळमधून. तर चला शुभ सकाळ एकदम सगळ्यांना. सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी आणि सुशीलदादा परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तर डोळ्यावरती येत आहेत. सुंदर अशी सकाळ झालेली आहे. सो चला आता डायरेक्ट भेटू आपण पुढे स्टॉपला जिथं आपण थांबू तिथं. चला आता आपण गाडी चालू व्यवस्थित. असं काय आपण इकडनं निघालो आहे आपण आता. सगळ्याच अशा प्रकारे आपण निघालो आहे. सकाळचा व्ह्यू बघा एकदम जबरदस्त येतोय. समोर रिअलमध्ये काय दिसतंय ना, काय सांगू गाईस तुम्हाला. खतरनाक एकदम बरोबर नाद कळा एकदम. इकडनं आपण हायवेला तर लागलोय, मेन हायवेला. चला भेटू डायरेक्ट नंतर पुढच्या स्टॉपला. हे बघा व्ह्यू बघा सनराईज. गाईज ट्रक बघा ICR वाढते काय दिसते बघा खतरनाक. आता आपण कुडाळला आहोत, म्हणजे मगापासून कुडाळला जाऊ, पण जरा आता कुडाळला आपण जरा पुढे गेलो होतो आणि आता आपण प्रॉपर कुडाळला आहे. स्किप करतोय कुडाळ आणि आता जाऊ आपण थोड्या वेळ कणकवलीत. सो भेटूया पुढे कुठेतरी, चहा वगैरे पिऊया आणि मग परत प्रवासाला सुरुवात करू. गाईज हा कुडाळचा टोल आहे, पण हा बंद आहे अजून. काही चालू केला नाही कारण का रस्त्याचं कामं अजून प्रॉपर झालं नसल्यामुळं चालू झाला नाही तो. आता आपण रिटर्न जाताना कणकवलीला आलो आहे. असं काय व्ह्यू आहे. चला आणि गाईज बघा पाठीमागं टायर बघा. शेवटी मग टायर बदललेला आणि मगच सुरुवात केली कारण का मग तो हवा प्रॉपरली बऱ्यापैकी गेलीच होती 50%. म्हटलं डायरेक्ट बदलून म्हणजे काढून ठेवूया डायरेक्ट हौजात. नंतर पंक्चर काढायला पाहिजे डायरेक्ट बाहेरच्या बाहेर. नंतर हौजात ठेवला डायरेक्ट. आणि इकडे सुशील आहे, त्याने पण जरा मला हेल्प लाईन भरपूर दिला. आता आपण चाललोय. नशीब तो आला म्हणून मदत झाली मला भरपूर. आता आपण आलो आहोत राजापूर टोल. तो सुद्धा बंद आहे. तिथपर्यंत हायवे होत नाही, पण चालू होणार नाही ते टोल. ते बघा आता आपण आलो राजापूरला आणि राजापूरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि आता वाजलेत बघा बरोबर 8:30 वाजलेत आणि इथं धुकं आहे.
अजून काही दिसेना इकडे व्यवस्थित. बघा राजापूर शहर इकडे आहे. असं काय आपण चाललोय. अशा प्रकारे आपण लांजामध्ये आलेलो आहोत. जवळ आता आपण रत्नागिरीच्या जवळच आलेलो आहोत, म्हणजे आपल्या गावाच्या रत्नागिरीच आहे आपण आता. तर चला गाईज, थोडं ट्रॅफिक आहे, नॉर्मल आहे एकदम. चला तर गाईज, आता आम्ही नाश्ता करायला जवळजवळ कणकवलीपासून म्हणतोय नाश्ता करूया. इथे थांबूया करून आम्ही जवळजवळ पाली झालो आहे. आपल्या म्हणजे जवळजवळ घरी झालो आपण. तिकडे म्हणते घरी जाऊया, पण आपण म्हणजे जरासा खाऊया आणि मग जाऊया. तर चला इथं आपण थांबूया आता पालीमध्ये आणि थोडासा नाश्ता करून मग कंटिन्यू प्रवास करू आपण. कारण काय इथं थांबू करून अखेर पाली झालो आम्ही आता. तर चला ते काहीतरी थोडासा नाश्ता करूया बारीकसा आणि जाऊया. आता आपण अक्क्यामध्ये आलो आहे आणि असा काय आपला आजचा प्रवास झाला आणि अजून होतोय. अजून आपण 10-15 किलोमीटर लांब आहे अजून आपल्या घरापासून. सो चला, हातकंब्याचं पण रस्त्याचं काम चालू आहे बघा. चला आता आपण गाडी चालूया, नंतर भेटू डायरेक्ट आपण करबुडे फाट्यावर आपल्या. तर गाईज आपण आपल्या रॅम्पवरती आलेलो आहे फायनली. आणि आता आपण गाडी वॉशिंग लावले. विक्रम भाई गाडी धुईल आणि आता आपण गाडी बंद करून बघा 350 किलोमीटर गाईज झालेला आहे टोटल. चला आता गाडीची कंडिशन बघा काय ती. गाईज आता आपण घरी चाललो आहे. ती जुनीवाली बी क्लास घेऊन चाललो आहे घरी, कारण का आपली ती नवीनवाली गाडी खराब झाली होती. मला ती वॉशिंग करून ती पण घरी ठेवायची. मग आता घरी राहिलं मी ही आणली गाडी, वरती ही होती म्हणून ही आणली. सो आता आपण घरी नेऊ यायला आणि ही पार्किंग करून ठेवूया मस्तपैकी निवांत, जेवून मस्तपैकी झोपूया. चला गाईज.